नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील शिवसेना राजे गटाचं अखेर ठरलं। आता पुन्हा एकदा राजे गट शिवसेनेच्या माध्यमातून जोमाला लागणार असल्याचे स्पष्ट झालेले आहेत। नुकतीच 2 दिवसापूर्वी शिवसेना राजे गटाच्या कार्यकर्त्यांची फलटण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी एक बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ज्येष्ठ नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। आणि यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की फलटण तालुक्यामध्ये 100 शाखा शिवसेनेच्या 100 शाखा उभा करण्याचं स्पष्ट केलं। यापूर्वी मागच्या 4 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव या ठिकाणी 3 शाखांचं शिवसेनेच्या ओपनिंग केलं होतं आणि यानंतर आता फलटण मध्ये तब्बल 100 शाखा या ठिकाणी ओपनिंग करण्याचं या ठिकाणी श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे। दिनांक 11 मे ते 17 मे या दरम्यान या शाखा ओपनिंगचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। फलटण तालुक्याचा जर विचार केला तर नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये शिवसेनेला 16 पैकी 8 जागा तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला 8 जागा या ठिकाणी निम्मी संधी या ठिकाणी दोन्हीही गटांना दिली होती। जिल्हा परिषदेमध्ये मात्र शिवसेना राजे गटाला झुकतं मात मिळालं होतं। यामध्ये 5 जिल्हा परिषद सदस्य तर शिवसेनेचे तर 3 सदस्य हे भाजप आणि राष्ट्रवादीचे विजय झाले होते। फलटण नगर परिषदेमध्ये अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी झाली होती। जेमतेम 600 मताच्या मताधिक्याने भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष शमशेर नाईक निंबाळकर हे विजय झाले होते, तर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी पराभूत झाले होते। आता पुन्हा एकदा राजे गटाचा जर विचार केला तर राजे गट 1991 पासून फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे। 1991 ला या ठिकाणी राजे गट राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाला होता आणि त्या ठिकाणी श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे फलटण पंचायत समितीचे सभापती होऊन त्या ठिकाणी त्यांच्या राजे गटाच्या कामगिरीला सुरुवात झाली होती। तब्बल 35 वर्ष या ठिकाणी फलटण तालुक्यावरती एकाती सत्ता गाजवल्यानंतर सुरुवातीचे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मरगळ आली होती। अनेक कार्यकर्ते थकलेले होते। राजे गटाचे सुरुवातीचे अनेक कार्यकर्त्यांचं प्रमुख कार्यकर्त्यांचं काहींचं निधनही झालं होतं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व 131 गावामध्ये राजे गट प्रभावी होता। सध्या तर एका गावामध्ये 2-2, 3-3 राजे गटाची निर्मिती झाली होती आणि अखेरच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की गतवेळेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजे गटाला अनपेक्षितरित्या 17,000च्या मताधिक्याने पराभव या ठिकाणी पाहावा लागला होता। आणि यानंतर झालेल्या नंतरच्या निवडणुका नगर परिषदेमध्येही राजे गटाला पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर मात्र राजे गटाने नगर परिषदेच्या वेळेसच शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केल्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेचे जे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांना आपल्या जवळ घेऊन ताकद देण्याचं या ठिकाणी निश्चित केल्यानंतर आता राजे गटाने चांगलीच कंबर कसली आहे। या ठिकाणी विधानसभेला 17,000चं मताधिक्य घेणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीला मात्र पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये या ठिकाणी राजेगट शिवसेनेने बाजी मारली आणि त्यामध्ये तब्बल 2,000चे मताधिक्य हे फलटण तालुक्यामध्ये राजेगट शिवसेनेला ज्यादा मिळालं होतं। आणि याचमुळे आता पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद कनसे साहेब, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आदी दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार
पाटील यांच्या प्रमुख आता मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये राजे गटाने चांगलीच कंबर कसलेली आहे. तब्बल 100 शाखा ओपनिंग करण्याचं नियोजन 11 मे पासून 17 मे पर्यंत होणार आहे. यामुळे आता फलटण तालुक्यातील गावागावामध्ये या ठिकाणी तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यामध्ये आता शाखेचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर शाखेमधील सदस्य असतील, यामध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राजेगट या ठिकाणी ताकदीने शिवसेनेच्या माध्यमातून रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. खऱ्या अर्थाने फलटण तालुक्यामध्ये राजे गटापेक्षा आता भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपली ताकद हळूहळू वाढवत चालवली असतानाच आता राजे गट पुन्हा एकदा नव्याने शिवसेनेच्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय होणार असल्यामुळे फलटण तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना राजे गटाने 100 शाखांचं या ठिकाणी ओपनिंगचं नियोजन केल्यानंतर फलटण तालुक्यामध्ये आगामी राजकारणाची रणनीती कशी राहील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.